आम्हाला परिचय द्या, काय सांगा. वासरू आपण ही गोवारे पापर्डे पापर्डेचं वासरू आहे. गोवाऱ्यात त्यांच्या मेहनत सांभाळ होतं अक्षय पाटील म्हणून विलास नांगरे पाटील यांचं वासरू पण घेतले आमिरच्या गावचं वासरू आहे. आमच्या गावचं वासरू ते घेतलंय. पहिला तर घेतलं तर आपलं राहिलं पाहिजे. आता सगळ्या महाराष्ट्राला नाही तर देशभरात परिचित आहे की तुम्ही प्रसिद्ध समालोचक आहे, पण या समालोचन क्षेत्रामधून पण एक गाडा मालक होणं इकडे कसं काय वळाय तुम्ही? आणि पहिला आमचा आपण गाळा मालकच आहे. गाळा मालक परत आपण ठरलो पहिला आपल्या पहिला पार कशी केली? कारण पहिलंच मैदान मला वाटतं घेतल्यानंतर गुलाल केलाय, म्हणजे नक्की पूर्ण पद्धत तुम्ही एक व्यवस्थित एक त्याला बघितलं आणि घेतलंय ते. मैदान मी होतो मैदान पुकरायला. हा. मला मोहिलचाच फोन आला. सर वासरू पळाले ते गटात वासरू कुठल्या तिकडे बघा तेवढं मग घेऊया. मग मोहिलला जरा मी फोन ठेवला म्हणजे मोहिलला तुम्हाला काय असणार आहे. मोहिलला पण सांगतो मी घेतलं. बरं. मग ते कुठं ना म्हणजे त्यांनी पण घेतलं असं मग तुम्ही लगेच घेऊन टाकलं ते. हा म्हणतात त्याचा आपला तेव्हा फोन मी लावतो म्हणजे आपण जाऊन डायरेक्ट घेऊ म्हणलं. बरं. आणि त्यात त्या अड्ड्याचं राहिलं वासरू फायनलला बरं. घेतलं आपलं वासरू. काय सांगा वासराची वैशिष्ट्य काय सांगा? आपलं कडमे पळते दोन्ही खांदी. मोर सरकारने मग सांगितलं दोन्ही खांदीचा पब्लिकचा बादशाह आहे. आपण लिंगण्याच्या मैदानात कडम पळून राहिलं. आता कडम पळून गट पास केलाय. तोडून कडम पळून फायनल 3 नंबर केला होता. आपल्यासोबत सहकारी सुद्धा आहेत. काय सांगाल कसं काय वाटतं आता एकंदरीत तुम्ही पण त्याच्यासोबत जोडलं गेला आहात, काय वाटतं एकंदरीत? नाही वासरू त्या दोघं पण आम्ही अड्ड्यात होतो. हा. मला म्हणलं असं कोणा वासरू घ्यायचं आहे. काय आमची ध्यानी मिळलं नव्हतं, पण त्याचा पहिल्यापासून मला माहित आहे. म्हणजे आता रणजित बोलसोडे सगळ्यांना समालोचक आहे, पण बंदीच्या अगोदर एक काळ असा होता की त्याच्या दावणीला 14 ते 15 बैल असायचे. तर इतिहास कोणाला माहित नाही. महत्वाचं तो हाडाचा बैलगाडी मालक आहे आणि महत्वाचे वस्तूची पार पहिल्यापासून त्याला चांगले पार्किंगचं मला वाटतं दुसरं माहित नाही. पहिल्या मैदानात राहिला, आम्ही घेतल्या त्या दिवशी पण फायनल राहिला, परवा दिवशी लेंगऱ्यात राहिला, आजचं 3रं मैदान. आपल्या दावणीला म्हणजे भारत आल्यापासून मला वाटतं सलग आता 3रं मैदान आहे. 2 मैदानात तर गोलालाच झालाय. मग त्याचं भविष्य कसं बघताय? आता एक तुम्हाला अंदाज आहे, त्याच्या आधी पण तुम्ही भरपूर बैल आपल्या दावणीला होऊन गेलेत, कसं बघताय ते? बघण्याचं महत्वाचं काय माहिती आहे का? बैलगाडी क्षेत्रामध्ये महत्वाची कड महत्वाची आहे. तुम्ही सगळ्या व्हिडिओ बघा, प्रत्येक मैदानात वासरू कडनंच पळला आहे. फक्त त्या दिवशी सीमीला लेंगऱ्यात मधनं पळलं. महत्वाचं दोन्ही खाली लांब गुंजभर वासरू आत येत नाही, त्याच्यामुळे कड असते का नाही बैलगाडी क्षेत्रात बाहेरला पण काय प्रॉब्लेम येत नाही. आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक बैल पळताना बघताय, सगळ्या जवळ तुम्ही बघता आणि पायऱ्याला नक्की अडचण काय आहे तिथं तुम्हाला आता ते माहीत झालंय. बैल आतून पळत असला की सगळ्यात मोठी अडचण बाहेरचा बैल मिळत नाही. नाही विषय काय माहिती आहे का? वासरूच आहे द्वी खाली, त्याच्यामुळं आपण बैलगाडी मालकांचा आपल्याबरोबर उपकार आहे ते. आपण पण बैलगाडी मालकांसाठी भरपूर केले, त्याच्यामुळे सहज आपल्याला पायऱ्याला कोण नाही म्हणत. कुठंतरी ते त्याचा पळ पण त्या पद्धतीचा आहे. आपण जर असं म्हणा गेलं तर ते पळ ज्या पद्धतीने त्या पद्धतीने दाखवतो. आता आता साधारण किती दिवसाचं आहे? हे आता मला 15 महिने असेल, 15-16 महिन्याचा वासरू. वासरू अजून आता लय बार काय कवळ आहे. फक्त आपलं त्याचं गती आहे म्हणून त्या हिशोबानं बैलगाडी क्षेत्र कसं आहे माहिती आहे का? पळते म्हणून आपलं लगेच हे करायचं नाही. ते जे आपण जे पाय कुठवर बघायचे त्या हिशोबाने आपलं पहिला करायचं. आता किती दिवसावरती त्याचं नियोजन करताय का? नाही तसं काय नाही, आपलं मनात आलं की आपलं नियोजन नाही करायचं. वासराचा मूड बघायचा, मग आपलं नियोजन करायचं. आपल्याबरोबर मोहित शेट पण आहेत. मोहित शेट, काय सांगाल भारत आणि मला वाटतं तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याची खरेदी झालेली आहे, धावणीला आलाय दुसऱ्या दिवशी बरोबर. काय आनंद वाटतो ही माणसं कुठेतरी पडत चाललं. आज निमसोडचं म्हणजे आजचं मैदान आहे. देव बकासूर पण आज गटपात झाला आणि बकासूरच्या शेजारीच भारत पण आहे. भारत पण गटपात झालाय. दोन्ही पण गाड्या आता सेमीफायनल साठी पळणार आहेत. पळ कसा वाटला भारतचा सगळ्या? सरांचा कॉल झाला होता त्यावेळी तुम्हाला असं वाटलं का की आपण पण घ्यावं, पण सरांनी लगेच घेतलं? त्यावेळेस माहिती काढायला लावली होती पण सरांनी डायरेक्ट केलं. तुमची पण एक नवीन खरेदी झाली तर महाराष्ट्र सांगा काय खरेदी कसं काय ती पण काढायची चांगली खरेदी. त्याचे पण आता बरेच म्हणजे आता बकासूर प्रेमी चर्चा करत असतात की छोटा सरपंच आता आपल्याला कधी आणि कुठल्या मैदानात पळताना दिसते काय? ते पण लवकरच आता त्यांच्याकडे पण लक्ष द्या. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सेट तुम्हाला सर. तुम्हाला असं तुमचं वासरू जसं तुम्ही जुना गड मार्गात तुम्हाला एक प्रसिद्धी देईल ही तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद सगळ्यांना.